खरं तर जे आकडे समोर येत आहेत त्यावरनं चर्चा तर होणारच अशा मोडमध्ये आपण सगळे गेलेलो आहोत, कारण कुठे 45 पारचा नारा, 400 पारचा नारा आणि महाराष्ट्रात 40 पारचा नारा, अगदी 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 आणि समोर जे आकडे येत आहेत त्या आकड्यांवरनं आता चर्चा व्हायचीच आहे आणि आपण प्रत्येक जागेची चर्चा करणार आहोत। हा एक्झिट पोल आपण पुढारी न्यूजवर बघताय, 48 पैकी 48 जागांचा एक्झिट पोल आपण पुढारी न्यूजवर बघणार आहात। प्रत्येक जागा मला वाटतं प्रसन्न महाराष्ट्रातली चुरशीची आहे आणि अनेक ठिकाणी तिहेरी लढती आहेत, अनेक ठिकाणी अगदी काटेकी टक्कर असेल, काही ठिकाणी विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की उमेदवार द्यायला अमुक अमुक पक्ष चुकले। तर ह्या सगळ्याकडे बघताना मला वाटतं प्रत्येक जागेची चर्चा होऊ शकते आणि पुढारी न्यूजने सुद्धा प्रत्येक मतदारसंघात जाऊन अगदी तळागाळातला हा सर्वे केलाय। 26,000पेक्षा जास्त असलेला सॅम्पल म्हणजे अर्थातच रिस्पॉन्डंट ज्याला म्हणतात प्रतिसादक, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो ज्यांनी मतदान केलं होतं। इतकंच नाही, पुढारी न्यूजची 700पेक्षा जास्त पत्रकारांची मजबूत टीम महाराष्ट्रभर या सर्वे करत होती आणि यासह आम्ही कदाचित महाराष्ट्रातला एकमेव माध्यम समूह आहे पुढारी न्यूज की जो 48 पैकी 48 जागांचा एक्झिट पोल तुमच्यापर्यंत आणणार आहे। नागपूरपासून सुरू करूया। नागपूरमध्ये काय चित्र असेल? नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी नितीन गडकरी नागपूर राखणार, एक्झिट पोल नुसार नितीन गडकरी नागपूर राखणार। भाजपचा गड काबीज करण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा अपयश आणि या ठिकाणी वंचितचा काँग्रेसला पाठिंबा होता, तसं असताना सुद्धा काँग्रेसला त्यामध्ये अपयश आलेलं आहे। आपण हा एक्झिट पोल बघतोय, नितीन गडकरी ही जागा राखणार आहेत, या ठिकाणी त्यांचा विजय होतोय आणि विकास ठाकरे यांना पराभवाचा धक्का बसणार असं पुढारी न्यूजचा एक्झिट पोल सांगतोय। कसं ना अर्थात ही तर सुरुवात आहे नम्रता, अजून खऱ्या टेस्टी आणि इंटरेस्टिंग लढती येतात। या जवळपास गृहीत मानल्या जात होत्या, नागपूरची सीट निघेल गृहीत मानलं जात होतं, तशीच आहे। आपण पुढच्या फाईट्स बघूयात। दीपक सावंत आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाऊया। दीपकजी, आम्ही आता प्रत्येक जागेचा आढावा घ्यायला सुरुवात केलेल्या पुढारी न्यूजच्या सर्वेमध्ये आपली पहिली प्रतिक्रिया, नागपूर राखते भाजप? 100% राखणार नागपूर। गडकरी साहेब हे निवडून येणारच होते आणि येणारच, त्यामुळे मी स्वतः नागपूरला होतो। आमच्या पक्षातर्फे माझी अपॉइंटमेंट तिकडे होती नेता म्हणून, त्यामुळे विभागीय नेता म्हणून मी काम केलंय, त्यामुळे गडकरी साहेब येणार यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। बघायला पाहिजे प्रसन्न की वंचितचा पाठिंबा महाविकास आघाडीला होता आणि असं असताना सुद्धा इथे फारशी ताकद महाविकास आघाडी दाखवू शकलेली नाहीये। म्हणजे एक गठ्ठा मतं जरी त्यांच्या बाजूला जातील असा अंदाज जो बांधला जात होता तसं चित्र दिसत नाहीये। गडकरींची ताकद, गडकरींची एक प्रकारे हवाच म्हणूया आपण, ती नागपूरमध्ये आपल्याला दिसते। आपण नवनाथकडे जाऊया। नवनाथ, अपेक्षित असणारच आहे? गडकरी यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केलं, एक विकास पुरुष म्हणून त्यांची प्रतिमा आपल्याला माहिती आहे। रस्त्याचं काम असेल, वेगवेगळी कामं असतील, त्यामुळे नितीनजींना अशाच पद्धतीने यश मिळणं अपेक्षित होतं आणि त्यांना तू जालचा उल्लेख केला की वंचित आघाडी सोबत होती। नितीनजी 51% जास्त मतांनी जिंकतील हा आमचा विश्वास आहे, कारण ज्या पद्धतीनं नागपूर हा कायम म्हणजे 2014 पासून 2019ला आणि त्याच्यानंतर आता हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। विदर्भाने कायम भारतीय जनता पार्टीला साथ दिलेला आहे। स्वतः देवेंद्रजी फडणवीस नागपूरमध्ये येतात, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी नागपूरमध्ये येत आहेत आणि स्वतः नितीन गडकरी, त्यामुळे असे 3 मातबर नेते आमचे नागपूर आहे, विदर्भातले आहेत, नागपूरमधले आहेत। त्यामुळे हा निकाल अतिशय अपेक्षित आहे। नितीनजी गडकरी 51%पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजयी होतील आणि ज्या पद्धतीने आपण काँग्रेसकडे बघतो, काँग्रेसमध्ये वेगवेगळी गटबाजी देखील आपल्याला बघायला मिळाली। विदर्भामध्ये विजय वडेट्टीवार यांचं एका बाजूला तोंड होतं, नाना पटोले एका बाजूला होते, त्यामुळे विदर्भामध्ये काँग्रेस देखील विस्कळीत अवस्थेमध्ये होती। त्या तुलनेत भारतीय जनता पार्टी एक दिलानं एकसंघ होऊन एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना बघायला मिळाला आणि त्याचंच प्रतीक म्हणून नितीनजींचा अशा पद्धतीने विजय होईल आणि विदर्भामध्ये फक्त नागपूरच नाही तर विदर्भाच्या सर्व जागा ह्या भारतीय जनता पार्टी आपण त्याकडे येऊया, कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सर्वे केलेला आहे आणि नवनाथ, कदाचित तुम्हालाही धक्का बसेल असे कदाचित निकाल दिसू शकतात। आपल्यासोबत आमचे सीएसओ विनायक पाचलक पण आहेत, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत आहेत आपल्यासोबत। आपण जालन्यामध्ये काय चित्र दिसेल ते बघूया। मला वाटतं जालन्यामध्ये ज्या वेळेला आपण चर्चा करण्यासाठी प्रसन्न तूच गेला होतास, त्यावेळेला बऱ्याच जणांचं असं त्या ठिकाणी म्हणणं होतं की जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना पर्याय काय असू शकतो हा शोध त्यावेळेला तिथे आपण घेण्याचा प्रयत्न केलेला होता। काय चित्र दिसलेलं होतं? चित्र जरी हे खरं असला, त्यांचा स्ट्रॉंग होल्ड असला, जरी खरं असलं तरी प्रश्न तिकडच्या मराठा राजकारणाचा मुद्दा इकडे आपल्याला विसरून चालणार नाही। जालना हा तो मतदारसंघ आहे, तो भाग आहे, तो जिल्हा आहे जिथून मनोज जरांगे पाटील येतात, त्यामुळे सुप्त लाटेचे परिणाम काय बघायला मिळतात हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। आणि मला वाटतं सुप्त लाटेचे दिसणार नाहीत परिणाम, कारण दानवेंचाच जालन्यामध्ये धुरळा दिसून येतोय।
आपल्या सर्वेनुसार आपला जो पुढारी न्यूजचा सर्वे आपण दाखवतोय, एक्झिट पोल दाखवतोय, त्यानुसार दानवे जालना राखताना आपल्याला दिसत आहे. डॉक्टर कल्याण काळे त्यांच्यासमोर आव्हान धरून होते काँग्रेसतर्फे, मात्र रावसाहेब दानवे पुन्हा एकदा सात्विक हेप असेल त्यांची बाय द वे, सर्वाधिक सर करणारे जे निवडक खासदार आहेत त्याच्यापैकी रावसाहेब दानवे आता हॅट्रिकच्या पलीकडे डबल हॅट्रिकचा प्रकार असणार आहे त्यांच्या बाबतीत. नाही अगदीच ही अपेक्षित मला वाटतं भाजपसाठीच होती. आपण प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, ह्या सगळ्याचं जेव्हा विश्लेषण करतो तर असं चित्र दिसतंय नागपूर जालना हे बघितल्यानंतर भाजपची जिथे ताकद आहे तिथे ताकद त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे अशा या जागांवरनं म्हणता येईल. प्रशांत, माझा आवाज प्रसन्न बोलतोय, तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मी परत तुमच्याकडे येतो, त्यापूर्वी मी पुन्हा एकदा विनायक पासलकडे जातोय. विनायक, मराठवाड्याच्या जालन्यापासून आपली सुरुवात झालेली आहे. तुमच्या सर्वेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा नक्कीच विचारला गेला असेल आणि एपी सेंटर, मराठा आंदोलनाचं एपी सेंटर जालना होतं, तरी सुद्धा तो तसा काही फार धक्का बसलेला दिसत नाहीये, काय सांगाल? मराठवाड्याचा पूर्ण अंदाज हा या एका जागेवरून बांधता येणार नाही. जसे जसे अंदाज पुढे येतील तसे तसं आपल्या लक्षात येईल. पण रावसाहेब दानवेंचं क्रेडिबिलिटी, त्यांनी आतापर्यंत केलेलं काम, शिवाय ते केंद्रीय मंत्री आहेत, राहिलेले आहेत याआधी सुद्धा, याच्यामुळे ही जागा ते जिंकून येण्यात यशस्वी होत आहेत. पण हो, मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठवाड्यात होता, त्याचा परिणाम आपल्याला इतर जागांवरती नक्की दिसेल. हे भाजपचं आणि त्यांच्या या ज्याला आपण म्हणतो की व्हेटरन नेत्याचं यश आहे की ते आता त्यांची सीट पुन्हा एकदा जिंकून दाखवतात. अगदी. प्रशांतची एक कॉमेंट घेऊया आपण आणि पुढची जागा कुठची आहे बघूया. प्रशांत, नाही, आता नागपूर आणि जालन्याचा सर्वे आपण दिला तर त्या दोन जागांबद्दल मला असं वाटतं की जालन्याची जागा अशी आहे की 2014च्या आधीपासून, म्हणजे मोदी लाटेच्या आधीपासून तिथं रावसाहेब दानवे जिंकत आलेले आहेत. पण यावेळी ती थोडीशी जास्त महत्त्वाची होती, कारण जालना हे एक प्रकारे एपी सेंटर होतं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं, आणि तुमच्या सर्वेनुसार तिथं फारसा फरक जो आहे तो पडलेला दिसत नाहीये. दुसरं मला थोडंसं नागपूरबद्दल बोलायचं होतं. म्हणजे नितीन गडकरी जिंकतायत असं हे या सर्वेतनं दिसतंय, पण ज्यावेळी निवडणूक सुरू झालेली होती त्यावेळी चर्चा या गोष्टीची होत होती की गडकरींचं नाव जे आहे ते भाजपच्या देशाच्या पहिल्या यादीत का नव्हतं. मग त्याच्यावरून विरोधकांची सुद्धा एक प्रकारे सहानुभूती गडकरींना दिसत होती. ठाकरेंनी जाहीरपणे म्हटलं होतं गडकरींच्या बद्दल की तुम्ही आमच्या बाजूने या आणि लढा. तर ज्या गडकरींचं स्थान जे आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं आहे, त्याची सुरुवात जी आहे ती त्यांना यावेळी तिकीट मिळतंय की नाही इथपासून झाली. आणि अर्थातच म्हणजे गडकरींचा विजय जर आपण बघितला तर 2014ला ते पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढले. याच्या आधी ते विधान परिषदेवरती लढायचे. त्याच्यानंतर 2019 आणि ज्या पद्धतीचं काम ते करतात, म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या कामाची चर्चा होती असे एकमेव मंत्री असतील खरं तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि त्या दृष्टीने त्यांचा विजय जो आहे तो नागपूरमधल्या त्यांच्या एकूण ताकदीवरती सुद्धा शिक्कामोर्तब करतो. आणि प्रत्येक विभागातला थोडासा जिस्ट आपण घेऊया. आपण मुंबईकडे येऊया. मुंबईमधली मला वाटतं तुलनेने प्रेडिक्ट करण्यासाठी सोपी असलेली सीट नॉर्थ मुंबई. उत्तर मुंबईमध्ये काय आहे तर पियुष गोयल हे जिंकण्याचा अंदाज पुढारी न्यूजचा सर्वे वर्तवतोय आणि पोलनुसार उत्तर मुंबईमध्ये भाजपचं कमळ फुलणार. पियुष गोयल हे या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत आणि पहिल्यांदाच ते अशा प्रकारे निवडणुकीला मला वाटतं सामोरे जरी नम्रता जात असले तरी सुद्धा ते अक्षरशः जवळपास स्पष्ट होतं, कारण गोपाळ शेट्टींची ती जागा होती आणि पियुष गोयल जिंकल्या तर जमा होतं साधारणपणे मानलं जात होतं. जसं आपण मगाशी म्हणालो तसं काही जागा आताशी तर सुरुवात आहे. आपण ज्या 15 प्रमुख जागा दाखवणार आहोत त्याच्यामध्ये पियुष गोयलांचा उत्तर मुंबई असेल ना तर तिथे नागपूर नितीन गडकरींचा असेल. खरी गंमत ही आणखी ज्या टफ फाईट्स आहेत त्याबद्दल आपल्याला नंतर विनायक सांगणार आहेत की ज्या अगदी कमी फरकाने असणार आहेत त्या तिकडे आपण येणार आहोत. पण ठीक आहे, एक भाग असतो आपल्याला विचारावा लागेल. पुन्हा एकदा नवनाथ पासून सुरुवात करूयात आणि मग बाकीच्यांकडे जाऊयात. नवनाथ, पियुष गोयल पहिल्या झटक्यामध्ये विशेषतः शेट्टींची थोडीशी नाराजी असताना सुद्धा पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आमचा सर्वे सांगतो. पार्टीसोबत राहिलेला आहे. गोविंदाचा अपवाद वगळला तर कायम भारतीय जनता पार्टीने हा मतदारसंघ जिंकलेला आहे आणि आता सुद्धा केंद्रीय नेतृत्व असलेले पियुषजी या मतदारसंघामध्ये अगदी एक महिनाभर होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावली. आधीच बूथ रचना आणि सक्षम पद्धतीने आमचं उत्तर मुंबईमध्ये होतं. त्याच्यामध्ये पियुषजींनी स्वतः त्या ठिकाणी ग्राउंडवर फिरून प्रत्येक वार्डामध्ये बूथपर्यंत जाऊन अशा पद्धतीची रचना लावली आणि अपेक्षित असा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मुंबईमध्ये बघायला मिळतो. उत्तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं तू गोपाळ शेट्टींचा उल्लेख केला, गोपाळ शेट्टींनी सुद्धा अगदी शेवटपर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत भेटणं, त्यांना बोलणं आणि त्यांना आपलंसं करणं अशा पद्धतीचं काम केलं. तिकीट मिळालं नाही तरी पक्षासाठी काम केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची भावना असते आणि हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे आणि त्याच्यामधूनच गोपाळ शेट्टींनी सुद्धा अशा पद्धतीचं अपील केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय.
की मोठ्या प्रमाणामध्ये पियुष गोयल हे विजयी होतील आणि मुंबईतल्या इतर जागांवरही अशाच पद्धतीचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. प्रसन्न. बरं, पुढची जागा आपण कोणती आहे बघूया, कारण मला वाटतं या अशा काही ऑब्व्हियस जागा आहेत, जालना असेल, नागपूर असेल, उत्तर मुंबई असेल, की ज्या भाजपच्या बाजूने जाणार आहेत. काही जागा मात्र अशा आहेत की जिथे भाजप जिंकेल असा जरी कयास अनेकांनी बांधलेला असला तरी तिथे काय होईल बघायला लागेल. दिंडोरीमध्ये काय होईल? नाशिक मधला दुसरा मतदारसंघ आहे, नाशिक जिल्ह्यातला दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार रिंगणात आहेत आणि त्यांच्यासमोर भास्कर भगरे यांचं आव्हान आणि भास्कर भगरे यांचा विजय होताना दिसतोय. पुढारी न्यूजचा एक्झिट पोल असं सांगतोय डॉक्टर भारती पवार यांना पराभवाचा धक्का यावेळी बसणार असा हा एक्झिट पोल सांगतो. याच्याबद्दल आपल्याला भाजपला विचारावंच लागेल, काय चुकतंय, कुठं चुकतंय? कारण मत दिलेले मतदार सांगतायत त्यांची नाराजी आहे. मला वाटतं कांद्याचा मुद्दा इथे प्राईम असेल. नवनाथ, मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, पण मला या सर्वेबद्दल थोडंसं ऑब्जेक्शन आहे की आपण तिथे बघतो की सर्वे ठीक आहे तुम्ही केलात, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत. आदिवासी बांधवांनी देशभरामध्ये आपण कुठेही गेलात तरी आदिवासी बांधवांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे. याही मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळे इथेही ते भारतीय जनता पार्टीला साथ देतील. राहिला प्रश्न तिथं कांद्याचा प्रश्न होता. मोठ्या प्रमाणात कांद्याबद्दलचा गोंधळ झाला. त्याच्यानंतर एखादा निर्णय विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, परंतु लगेच केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचल कांद्याची निर्यात बंदीचं शुल्क लावून निर्यात करण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनाही त्यावेळेला लगेच दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कांद्याचा प्रश्न जरी थोड्याफार प्रमाणात असला तरी दिंडोरीची जागा भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल. ज्या पद्धतीनं तिथे काम केलेलं आहे, आदिवासी पट्ट्यामध्ये काम झालेलं आहे, वेगवेगळे रस्ते असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, या सगळ्यांचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल. आणि मला खात्री आहे सर्वेमध्ये जे काय असेल ते सन्मानजनक, मी त्याचं स्वागत करतो, परंतु तरीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारतीताई या मतदारसंघातून निश्चितपणे विजय होतील याची मला खात्री आहे. प्रशांत, खरं तर हा भास्कर भगरेंचा विजय याच्यापेक्षा तो कांद्याचाच विजय आहे असं म्हणावं लागेल, कारण कांदा हे राजकीय दृष्ट्या किती संवेदनशील पीक आहे आपल्याला माहिती आहे. आणि इंटरेस्टिंगली आत्ता आपण पियुष गोयल यांच्या जागेचा अंदाज वर्तवला आणि त्याच्या पाठोपाठ नंतर म्हणजे भारती पवार यांच्याबद्दलचा हा अंदाज येतोय. कांद्याबद्दलचा सगळा निर्णय जो आहे तो वाणिज्य मंत्री म्हणून तिथं पियुष गोयल जे आहे ते दिल्लीमध्ये त्यांचं खातं घेत होतं. आणि मला आठवतंय की भारती पवार असतील किंवा इतर उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे खासदार अनेकदा निवेदन घेऊन जायचे आणि त्यावेळी ऑफ द रेकॉर्ड जे त्यांना सांगितलं जायचं त्याच्यामध्ये हेच असायचं की आम्हाला केवळ शेतकऱ्यांचं हित बघून चालणार नाही, एक मोठा वर्ग जो आहे तो ग्राहक वर्ग आहे आणि त्याची पण चिंता करावी लागेल. हे उत्तर जे पियुष गोयल द्यायचे त्या दृष्टीनं खरं तर कांद्याची जी खरी म्हणजे नाराजी आहे ती ज्या खासदारांना फेस करावी लागते त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले हे खासदार आहेत. आणि आपण जर महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर जवळपास 9 ते 10 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी कांदा जो आहे तो खूप प्रभावी ठरतो राजकीय दृष्ट्या. त्या दृष्टीनं मला उत्सुकता असेल की इतर ठिकाणी नेमकं याचं रिफ्लेक्शन कसं होतंय. दुसरीकडे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की 2019 मध्ये भारती पवार जे आहेत त्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या होत्या. त्या दृष्टीनं आधीचे जे त्यांचे खासदार होते हरिश्चंद्र चव्हाण यांना तिकीट मागच्या वेळी नाकारलेलं होतं. त्याच्यानंतर एक नवीन चेहरा जो आहे तो भाजपनं तिथं तयार केला, त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद पण दिलेलं होतं. पण तिथं इतर काही फॅक्टर यशस्वी ठरलेत का आघाडीच्या दृष्टीनं बघावं लागेल, कारण भास्कर भगरे हे नाव सुद्धा सगळ्यांसाठी खूप सरप्राइझिंग होतं. राष्ट्रवादीचे असे काही एस्टॅब्लिश लीडर ते नाही आहेत, पण त्यांच्या पाठीमागं जर मतदार उभा राहत असेल तर नक्कीच त्या लेवलची काहीतरी नाराजी जी आहे ती आपल्याला आहे असं म्हणावं लागेल. आणि आपल्याला एक विसरून चालणार नाही की भास्कर भगरे यांच्या प्रचाराच्या एका सभेमध्ये आपल्याला नरहरी झिरवाळ सुद्धा दिसले होते जे त्यांच्या मुलाच्या तिकिटासाठी आग्रही होते. त्यांचीही नाराजी आपल्याला कुठेतरी लक्षात घ्यावी लागेल. अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले आहेत. आपण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी फक्त नम्रता चंद्रपूरकडे पुन्हा महत्त्वाच्या बिग फाईट आहे. चंद्रपुरात या आमच्या पोलनुसार आपल्याला कल्पना आहे सुधीर मुनगंटीवारांना धक्का बसताना पाहायला मिळतोय. राज्यातले मंत्री सुधीर मुनगंटीवार बिग फाईट चंद्रपूर मधली. मात्र चंद्रपूरमध्ये काँग्रेस गड त्यांचा राखणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का या निवडणुकीमध्ये बसू शकतो. पुढारी न्यूजचा एक्झिट पोल सांगतोय. इथल्या धानोरकर जिंकून येत आहेत असं सध्या तरी दिसतंय. आमच्या या कलानुसार विनायककडे जाऊयात, कारण या बिग फाईट पैकी ही एक आहे चंद्रपूरची. विनायक, इथला डिफरन्स कसा आहे, काय प्रतिसाद राहिला येईल? नाही प्रसन्न, मला या दोन्ही जागांवरती बोलायचं आहे. दिंडोरीच्या जागेमध्ये मी ज्या आपल्या एक्झिट पोलच्या सुरुवातीला बोललो की इलेक्शन नॅशनल न राहता लोकल झाली,
त्याचं उदाहरण दिंडोरीची जागा होती की देशाचा कल वगळता स्वतःच्या खासदार आहेत, त्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत, तरी सुद्धा लोकल मुद्द्यावरती मतदान झालं आणि म्हणून तिथं आपल्याला एक्झिट पोलमध्ये परिवर्तन दिसतंय. चंद्रपूरमध्ये मात्र जरी आपण प्रतिभा धानोरकर या विजयी होत आहेत असं दाखवत असलो तरी टफ फाईट आहे. ही लढत जशी बिग फाईट आहे म्हणजे केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री यांच्याविषयी आपण बोलतोय, तशीच ही टफ फाईट सुद्धा आहे. इथं प्रतिभा धानोरकरांनी एक मोठं कॅम्पेन उभं केलं आणि त्याला यश येताना दिसतंय. मात्र मार्जिन हे अत्यंत कमी आहे. 5% आतलं मार्जिन आपल्या या सर्व्हेमध्ये दाखवलेलं होतं. त्यामुळे टफ फाईट आहे. मात्र ऍडव्हान्टेज आता या क्षणी धानोरकरांना असं आपला सर्व्हे सांगतोय. मधू चव्हाण आता चर्चेत सहभागी झालेले आहेत, भाजपचे नेते आहेत आणि अमोल मिटकरी सुद्धा आलेले आहेत. दोघांचंही स्वागत. मी अमोल मिटकरींकडे नंतर जाईन. आधी मला मधू चव्हाण यांची कॉमेंट घ्यायची आहे. डॉक्टर भारती पवार यांना धक्का बसणार असा आमचा एक्झिट पोल सांगतोय. आपल्या राज्यातले मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार, यांना सुद्धा धक्का बसणार. 2 मोठे मंत्री त्यांना धक्का बसतोय. भाजप कसं बघतं याकडे? नाही, मुद्दा असा आहे की आता त्या कांद्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. मी ऐकत होतो की मला माहिती आहे की सुषमा स्वराजांचा दिल्लीमध्ये या कांद्या विषयामुळे माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे झाला होता. साधारणतः कुठलीही निवडणूक आली की लोक स्वतःच्या दैनंदिन जीवन असेल आणि सामाजिक जीवन वगैरे न विचार करता आम्हाला सरकारने काय दिले की त्यावेळेला ज्यावेळेला निवडणूक असते त्यावेळेला त्या स्थितीत काय असते ते कांद्याचा प्रश्न तिथे होता. पण मला आता माहिती नाही, तसं 5% मार्जिन आता बोलताना आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की चंद्रपूरची आहे. निवडणुकीमध्ये साधारणतः अंदाज जे असतात ते कधी कधी बदलूही शकतात. जसं मागच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये भाजपला धक्का बसेल, पण सर्वांना कल्पनेच्या पलीकडे 60च्या वर जागा मिळाल्या त्या ठिकाणी. आणि म्हणून जर तुमच्या अंदाजामध्ये मार्जिन खूप असेल भारती पवारांची तुमच्या अंदाजाप्रमाणे, तर त्यावेळेला तो एखादा चिंतेचा विषय असू शकतो. परंतु माझं व्यक्तिगत मत असं आहे की साधारणपणे लोकसभेची निवडणूक ही लोकल इश्यूवर काय वेळेला काय विरोधकांनी घेऊन गेले. लोकल इश्यू महत्वाचा असतो. त्या तिथली विधानसभेची निवडणूक असेल किंवा निर्यात वगैरे हा केंद्राशी संबंधित विषय आहेच, त्याबद्दल मला म्हणायचं नाहीये. पण मला असं वाटतंय की बघू आता 2-3 दिवस राहिलेले आहेत. महाराष्ट्रात अन्य जागा सुद्धा आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा सुद्धा मुद्दा आहे आणि ज्यावेळेला सुधीर मुनगंटीवारांच्या तिकिटाची चर्चा झाली त्यावेळेला पहिली गोष्ट समोर आली होती ती म्हणजे सुधीर भाऊंची नाराजी. आणि नाराजी असताना सुद्धा त्यांना तिकीट दिलं होतं अशा चर्चा रंगलेल्या होत्या. ही नाराजी कुठेतरी भोवतीये भाजपला? मधू चव्हाणजी, मला वाटत नाही. साधारणपणे मला जायचं नाही. जसं आता आशिष शेलारांना मुंबईमध्ये आता जिथे उज्ज्वलजी उभे आहेत तिथे सांगितलं होतं, पक्षाला सांगू शकतो. त्यांनी सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे खरं आहे की मला नाही दिल्लीत जायचं. पण आमच्या पक्षाची शिस्त अशी आहे की एक विशिष्ट मर्यादेपर्यंत व्यक्तिगत इच्छा आकांक्षा या ऐकल्या जातात, परंतु राष्ट्रहित आणि पक्षहित डोळ्यासमोर ठेवून आता इथे पक्षहित म्हणून आपण भाजपचं तिकिटावर ते उभे आहेत म्हणून, तर त्यांनी ते ऐकलं आणि त्यांचा जो पिंड आहे काम करण्याचा व्यक्तिशा म्हणजे भाजप म्हणून आपण आहेच की एकदा दिली जबाबदारी. आता मी सांगितलं मला नको, पण पक्ष सांगतोय ना, मग ते जिद्दीने लढलेत असं मला माहिती आहे. परंतु मी इथे ज्या गोष्टी बोलू शकत नाही, धानोरकरांना जर 5% अधिक तुमच्या अंदाजाप्रमाणे पुढे असतील तर त्याची काही भावनात्मक कारणे असू शकतील त्या ठिकाणी. एक स्त्री, त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेले व्यक्तिगत जीवनातला प्रसंग आणि यामुळे समाज काळाला भावनेवर आरूढ होऊन सुद्धा मतदान करतो. जसं श्रीमती इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर राजीव गांधींना जे मतदान झालं ते त्यांच्या कर्तृत्वावर झालेलं नव्हतं, ते भावनेवर आरूढ होऊन लोकांनी केलेलं मतदान होतं. आणि इथे सुद्धा थोडी त्याला ती किनार असू शकते तुमच्या दृष्टीने जर मार्जिन 5-6% असेल तर, असं माझं व्यक्तिगत मत आहे. महाराष्ट्रातल्या जागा निहाय काय चित्र असेल हे बघतोय आणि आता एक बिग फाईट, प्रसन्नाने ज्याचा उल्लेख ब्रेक पूर्वी केलेला होता, बिग फाईट म्हणण्यापेक्षा बिगेस्ट फाईट, कारण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जिथे रिंगणात आहेत तर कल्याणच्या जागेमध्ये काय चित्र आहे ते आपण बघूया. कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे जे तिथले विद्यमान खासदार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात होते ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर. त्यांना पराभवाची धूळ चारत श्रीकांत शिंदे यांचा विजय या ठिकाणी दिसतोय या एक्झिट पोलनुसार. नम्रता, या ठिकाणच्या लढतीबद्दल आपण बिगेस्ट म्हणतोय कारण अर्थात तिकडे श्रीकांत शिंदे आहेत, पण तसं प्रकाश आंबेडकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर खरंच उद्धव ठाकरेंना ही जागा लढवायची होती का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला होता. आता ज्याचे त्याचे अर्थ त्याने स्वतः काढायचे, पण या जागेवरती पहिल्यांदा विनायकडनं कमेंट घेऊन आपण बाकीच्या मान्यवरांकडे जाऊयात. विनायक, कल्याण डोंबिवलीबद्दल अगदी क्लिअर आहे. इथं डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होताना दिसत आहेत. कदाचित थोडंसं मार्जिन 2019च्या तुलनेत कमी होऊ शकतं, पण ज्या थेट जागा म्हणू शकतो आपण ज्यांचा निकाल
लागू शकेल कोणत्याही चिंतेशिवाय अशा जागांमधली ही एक जागा आहे असं मला वाटतं. बरं, आपल्यासोबत दीपक सावंत आहे, डॉक्टर दीपक सावंत, जे दीपक तर दीपक सावंतजी, यामध्ये एक आहे की कल्याणच्या जागेबद्दल सुरुवातीला क्युरिओसिटी बरीच होती आणि देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच दिवसांनंतर ती जागा अनाऊन्स केली आणि अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये शिंदेनी शिवसेनेची जागा भाजपच्या वरिष्ठ नेत्याने जाहीर केली. खरंय, खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट अँड टर्न होते. सावंतजी, ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही जागा अनाऊन्स केली त्या अर्थी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र आहे हे नक्की होते आणि ही जागा महायुतीचीच होती. त्यामुळे मला वाटते की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून ती घोषित करायची काय देवेंद्रनी करायची हा काही मोठा प्रश्न नव्हता. आणि आपण जे सांगितलं की पहिल्यापेक्षा मार्जिन कमी होईल, मी तर असं म्हणेन की पहिल्यापेक्षा मार्जिन वाढेल आणि त्याप्रमाणे त्यांना हा विजय हा घवघवीत असेल आणि गेल्या वेळेपेक्षा निश्चित 25% मार्जिन वाढून डॉक्टर श्रीकांत शिंदे ही निवडणूक जिंकतील असा माझा ठाम विश्वास आहे. मी स्वतः काही रॅलीज अटेंड केलेल्या आहेत, त्यामुळे लोकांचा मिळणारा प्रतिसाद, लोकांचं मिळणारं प्रेम आणि शिंदे साहेबांवरची त्यांचं प्रेम हे फार मोठं दिसलं आणि निश्चितपणे याच्यामध्ये काही वाद घालण्याचं काही कारण नाहीये. ही जागा शिवसेनेचीच आहे, महायुतीच जिंकणार. मिटकरीजींकडे जाऊया. मिटकरीजी स्वतः अकोल्याचे आहेत आणि मराठवाडा विदर्भातल्या जागांमध्ये जशी टफ फाईट आहे, कुठे इझिली अगदी जागा मिळतात, त्या त्यांनी जवळून ते राजकारण सगळं बघितलेलं आहे. मी त्यांना विचारणार सुधीर भाऊंच्या जागेबद्दल. चंद्रपूरमध्ये असं कुठे बिघडलेलं आहे, कुठे खुसपट निघाला की सुधीर भाऊंना धक्का बसू शकतो? लोकसभेचा विषय सुरू होता आणि त्यावेळेस आपण बोलताना असं म्हणालात की नरहरी झिरवाळ हे सुद्धा त्या ठिकाणी नाराज असल्याचा फटका बसू शकतो. तो मुद्दा मी जरा क्लिअर करतोय आपल्या चॅनलवर. या संदर्भात स्वतः नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं होतं की एका महाप्रसादाचा तो काही कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या मीटिंग नंतर ते त्या ठिकाणी बसले होते. त्यामुळे त्या निवडणुकीचा आणि तिथे उपस्थित राहण्याचा काही दुरान्वय संबंध नाही. त्या दिंडोरी लोकसभेमध्ये नरहरी झिरवाळांनी पूर्णपणे प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलेलं आहे. आता आपण विदर्भाकडे येऊया. विदर्भामध्ये चंद्रपूरची जी फाईट दाखवताय आपण, त्याच्यामध्ये प्रतिभाताई धानोरकर आता तुम्ही तुमच्या पोलनुसार त्या आघाडीवर आहेत. सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा राज्याचे एक मोठे नेते आहेत. आजचा जो तुम्ही दाखवताय अर्थातच हा अंदाज आहे, मात्र ती एकतर्फी फाईट होईल असं मला तरी वाटत नाही. ती फाईट नेक टू नेक ज्याला म्हणता येईल किंवा टफ फाईट मध्ये ती आहे आणि मला असा विश्वास आहे की आमच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार जे तिथे मंत्री आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी चांगली फाईट त्या ठिकाणी दिली. भावनिक राजकारण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र वातावरण फिरलं आणि महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होणार असं 4 तारखेच्या निकालात मला वाटतं ते स्पष्ट होईल. सध्या तरी तुर्तास आपण जो दाखवताय तो अंदाज आहे, पण तो अंदाज कितपत खरा ठरेल हे 4लाच समजेल. म्हणजे एकंदरीत तुम्ही मराठवाडा बघा, विदर्भ बघा. आज तुम्ही तुमच्या चॅनलवर महाविकास आघाडीच्या एकंदरीत ज्या जागा दाखवल्या जात आहेत आणि महायुतीच्या ज्या जागा दाखवल्या जात आहेत, अर्थातच हे तुमचे अंदाज आहेत, पण आम्हाला विश्वास आहे की महायुतीला लोकांनी कौल दिलेला आहे. बीडची सुद्धा जागा आपण रत्नागिरीमध्ये सुरुवातीला बघूया. कोकणामध्ये कुणाचा शिमगा होणार, कुणाला इथे विजयाची पताका फडकवता येणार याचा अंदाज बांधूया. रत्नागिरीमध्ये स्वतः नारायण राणे रिंगणात होते आणि नारायण राणे त्यांचा हा गड जिंकतायत असं चित्र आहे. तिथले विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. गड जिंकतायत म्हणण्यापेक्षा गड नाही असा जो दावा होता आणि जो काही प्रमाणात खरा केला जात होता, तो फिरवून त्यांनी हा गड आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी खरं आहे आणि विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का या ठिकाणी बसतोय. आपण अनिल देशमुखांकडनं कॉमेंट घेऊया. अनिल देशमुखजी, कोकणामधली ही हक्काची जागा आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जागा अशी ज्या जागेची ओळख होती ती जागा भाजपकडे जाते. महाविकास आघाडी कमी पडते इथे. कोकणाच्या बाबतीत तिथे जो आपण कल दाखवला आहे त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. कारण की त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांचे जे उमेदवार होते त्यांनी खासदार म्हणून अतिशय प्रभावीपणे तिथे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे कोकणातील जनता 100% त्यांच्या पाठीमागे आहे अशा प्रकारचं चित्र त्या मतदारसंघामध्ये होतं. जेव्हा 4 तारखेला निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी निकाल काय. 100% उद्धवजी ठाकरे यांची शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे.
2.5 लाखाचा आकडा फिरत होता. 2.5 लाखाने जिंकणार, दुसरे म्हणतात 2.5 लाखाने आम्ही पराभव करणार. दीपक सावंतांना पण विचारूयात, कोकणातलेच आहेत ते सुद्धा आणि आता ते शिवसेना शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत. दीपक सावंतजी, राणेंच्या विजयाबद्दल जो आमच्या सर्वे दिसतो. धन्यवाद प्रसन्न, हा प्रश्न विचारला कारण माझ्या नेटिव्ह प्लेसचा प्रश्न आहे. निश्चितपणे राणे साहेबांचं वर्चस्व सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि मला असं वाटते की कधीच चॅलेंज नव्हतं राणे साहेबांना कोणाचंच आणि आता ते जिंकणार यात माझ्या मनात तळी मात्र देखील शंका नाही कारण त्यांचं काम बोलते. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. रत्नागिरीपासून तर अगदी सिंधुदुर्गाच्या बांद्यापर्यंत त्यांना सर्व लोक परिचयाची आहेत, घरच्यासारखी आहेत. त्यामुळे त्यांचा जो स्वतःचा संपर्क आहे तो फार दांडगा आहे आणि त्यांनी खूप अगोदरपासून याची सगळ्याची सुरुवात केलेली होती. त्यामुळे ते निश्चितपणे विजयी होतील असं मला वाटतंय. राणेंना आव्हान नव्हतं असं म्हणता येणार नाही कारण मागच्याच निवडणुकीत त्यांच्या मुलाला इथे पराभवाची धूळ विनायक राऊतांनी चारलेली होती. त्यामुळे राणेंना सुद्धा अगदी नारायण राणेंना सुद्धा पराभवाचा धक्का बसलेला आहे. मधू चव्हाणजींना बोलायचं. मधू चव्हाणजी बोला. असं आहे की मी त्या आणि जवळजवळ कोकणामध्ये नारायणराव राणे आणखीन तटकरेंचा 3 आठवडे होतो. आता अनिल देशमुख साहेबांना कोकणातली परिस्थिती माहिती नसेल हे खरं आहे की राणेंचे चिरंजीव आणि स्वतः राणेंचा पराभव त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांना मुंबईच्या BST कमिटीचे चेअरमन सांगितलं की तू कोकणात जा आणि ते कोकणात आमदार झाल्यापासून मुख्यमंत्री झाल्यानंतर खूप सुधारणा केल्या त्यांनी. दुसरी गोष्ट म्हणजे विनायक राऊतांचं जे वक्तव्य होतं तुसडेपणाने बोलणं, असंस्कृत बोलणं, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल कोणी बोलत नव्हतं, शिवीगाळच चाललेली होती आणि कोकणातला माणूस कधी शिवीगाळ सहन करत नाही. आणि नारायणराव राणेंच्याबद्दल एक आदराची भावना होती तिथे आणि तिथे अनेक प्रकारचं म्हणजे लोकांनी नेत्यांच्या नावाने आंबेडकरी जनतेच्या वाड्यांमध्ये गावांमध्ये हे घटना बदलणार आहेत वगैरे वगैरे सांगण्याचा अतिशय राजकीय दृष्ट्या मी शब्द वापरतोय नीच प्रयत्न केला. तरी सुद्धा नारायणरावांची जी प्रतिमा होती त्यांचं त्या ठिकाणी उद्योग मंत्री असताना केलेलं काम तिथे अनेकांना त्या ठिकाणी त्यांनी छोटे छोटे इतके उद्योग तयार केलेले आहेत. विमानतळ वगैरे हा सोडून द्यावा, तिथे काय लोक एसटीने जाणारे विमानतळात जात नाहीत म्हणून तिथला विजय निश्चित आहे. कारण कोकणातली जनता सगळी जनता राष्ट्रप्रेमी आहे मी असं म्हणत नाही, पण त्यांना कधी काय निर्णय घ्यावा म्हणजे सगळ्या इंदिरा गांधींच्या त्या काळामध्ये सुद्धा मधु दंडवतेनं लोकांनी निवडून दिलं होतं आणि म्हणून कोकणामध्ये विनय पराभव झाला तो उभाटाचा त्यांच्या नेत्यांच्या तिथे गेले उद्धवजी कशी भाषा वापरली त्यांनी अजिबात धोरणावर तर उद्धवजी ठाकरे कधी धोरणावर बोलतच नाहीत म्हणजे त्यांना काही माहीतच नाही परंतु शिवीगाळ करून आले आणि म्हणून विनायक राऊतांचं जे वर्तन होतं गेल्या 10 त्यांनी कुठे संपर्क केला नाही. एक कार्यालय नाही त्यांचं स्वतःच्या संपर्काचं होतं आणि या अगेन्स्ट तिथे भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर म्हणजे मला जर सांगायचं झालं तर शिवसेनेचे आमदार आमचे तिथे असलेले आपलं राष्ट्रवादीचे आमदार या सगळ्यांनी त्या ठिकाणी मन लावून मनसेचे कार्यकर्ते जीव तोडून मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मी 3 आठवडे त्या मतदारसंघात होतो त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असं मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. प्रसन्न, यामध्ये एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे खरं तर शिवसेनेचे बालेकिल्ले मात्र शिंदेना त्या दोन्हीपैकी एकही जागा नव्हती हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपण बीडचा अंदाज बघूया आणि त्यानंतर ह्या दोन्ही जागांविषयी तुझ्या या कमेंटला जोडून ठीक आहे इकडे यावेळी कोकणामध्ये आपल्याला दिसलं नाही धनुष्यबाण पण किमान आता पदवीधरला उभे राहणार आहे दीपक सावंत त्या निमित्तानं का होईना या कोकणपट्टीमध्ये म्हणजे ठीक आहे कोकणात ते मुंबईतून उभे राहणार आहेत तसे पण दीपक सावंतजी शिवसेनेचं चिन्ह यावेळी बघायला मिळालं नाही ही मात्र वेदना कोकणातल्या तुमच्या शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांची होती. आपण बीडकडे येऊ. अगदी बीडचा अंदाज घेऊया आणि रत्नागिरी आणि बीड या दोन्हीबद्दल विनायकजींकडून अंदाज घेऊ आपण नेमकं काय चित्र ग्राउंड रियालिटी काय होती तिथली. बीडचा अंदाज बघूया. बीडमध्ये पंकजा मुंडे या ठिकाणी त्यांचा विजय होताना दिसतोय आणि त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अगदी शेवटी आलेले होते प्रवेश केला होता आणि लगेचच त्यांना तिकीट जाहीर झालेलं होतं त्यांचा पराभव इथे होताना दिसतोय. विनायक, रत्नागिरी आणि बीड इझी विन आहे की इथे सुद्धा टफ फाईट दिसते. पुन्हा एकदा नम्रता दोन्ही जागांच्या लॉजिक्स फार वेगवेगळी आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये इझी विन आहे 10% आसपासचं मार्जिन होतं. याचं कारण असं दिसतं की
इलेक्टोरल मॅनेजमेंट, कोणकोणत्या बूथवरती मतदान झालंय, कोणकोणत्या विधानसभेत मतदान झालंय आणि कोणता पक्ष विशेषतः महायुती मतदान बाहेर काढण्यात यशस्वी ठरलेला दिसतोय. आणि त्याचा एक फायदा इथं बाकी सगळ्या मुद्द्यांसह रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दिसतोय. याच्या उलट बीडमधली निवडणूक ही तशी लोकल झालेली होती. मराठवाड्याचा भाग आहे, तिथं मराठा आंदोलनाचा प्रभाव होता आणि जिथं जात ही इपिसेंटर होती अशी ही निवडणूक होती असं म्हणायला हवं, कारण ते डेटामध्ये दिसतंय. मराठा समाज एका पार्टीकडे किंवा एका आघाडीकडे होता आणि ओबीसी समाज एका आघाडीकडे होता. आपण सोशल मीडियावरती सुद्धा त्याच्या रिॲक्शन्स बघतोय. आपले पोलस्टर्स ज्यावेळी गेले आणि सर्वे घेत होते त्यावेळी सुद्धा या पोलरायझेशनचा इम्पॅक्ट आपल्याला ग्राउंडवरती दिसला. त्यामुळे तिथला जो निकाल येतोय त्याच्यामध्ये जातीय समीकरणांचा महत्वाचा वाटा आहे. उमेदवार बदलल्यामुळं उमेदवाराची अँटी इन्कम्बन्सी तिथं नव्हती, हा एक फॅक्टर बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या कामाला येतोय. आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये इलेक्टोरल मॅनेजमेंट यशस्वी होते असं या पोल मधून दिसतंय. अनिल देशमुखजी, बीडचं गणित कुठं चुकतंय? म्हणजे मराठा आरक्षणाचा एवढा मोठा फॅक्टर हा महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वाटत असताना सुद्धा चित्र कुठेतरी बदललेलं दिसतंय. असं आहे, बीडमध्ये मी स्वतः गेलो होतो, 2 दिवस तिथे होतो. तिथली परिस्थिती जी आहे ती अतिशय वेगळी आहे. त्या ठिकाणी बजरंग सोनवणे निवडून येणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीत आपण जो मुद्दा उपस्थित केला, मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा बजरंग सोनवणे यांना होता. मोठ्या प्रमाणात त्यांचे सर्व मराठा समाजाचे लोक त्यांच्या प्रचारामध्ये होते. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तिथे जे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्याबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात तिथे त्यांच्या जे भाजपचं सरकार राज्यातलं आणि केंद्रातलं आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी त्या ठिकाणी होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान बदलणं अशा पद्धतीचं, ज्या पद्धतीचं आम्हाला 400 पार कराने संविधान बदलू अशा पद्धतीचा जे वक्तव्य अनेक भारतीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी केलं होतं, त्याच्यामध्ये अनंत हेगडे असो किंवा लल्लू सिंग जे फैजपूरचे खासदार आहेत ते असो किंवा तुमच्या पंकजाताईंचं सुद्धा एक व्हिडिओ क्लिपिंग मी पाहिलं की पंकजाताईंनी सुद्धा आमचे जर मोठ्या प्रमाणात जर खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य क्लिपिंग जे पुढे आलं होतं, त्याच्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाराजी होती. त्याच्यामुळे बजरंग सोनवणे हे 100% निवडून येणार अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. मधू चव्हाणांना काही मुद्दा पटत नाहीये. मधू चव्हाणजी, नाही असं आहे की मुळामध्ये हेगडे नावाची व्यक्ती वाचाळवीर असतात प्रत्येक पक्षात, त्याच्यात आमच्यात ते होते आणि त्यांना त्याचं योग्य ते फळ दिलेलं आहे. परंतु देशमुख साहेब, आपण एक प्रगल्भ राजकारण येतात, आपण महाराष्ट्राचे मान्य मंत्री होतात, आपला स्वभाव सुद्धा शांत आहे, विचारी बोलणार आहे. मी सभागृहामध्ये पाहिलंय, संविधान बदलणार असा प्रचार करणाऱ्याचे पापाचे धनी काँग्रेस आहे तसं मान्य शरद पवार साहेब आहेत. आणि म्हणून मी मगाशी जसं म्हणालो, कोकणामध्ये पंकजाताईंचा काही मुद्दा नव्हता. आणि दुसरं, या सगळ्या जातीयवादाचा आधार या निवडणुकीत घेण्यासाठीच योजनापूर्वक जरांगेनं उभं केलं होतं आणि ते जे पिल्लू होतं ते त्या ठिकाणी मान्य शरद पवार साहेबांचं पिल्लू होतं. आणि म्हणून नाहीतर मग त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं, म्हणजे रावसाहेब दानवेंना आणि पंकजाताईंना बीडमध्ये टार्गेट केलं गेलं. आणि निवडणूक होऊन जाईल होत देशमुख साहेब, पंतप्रधान येतील, पंतप्रधान जातील, पक्ष येतील, पक्ष जातील, पण 2 समाज, ओबीसी विरुद्ध मराठा समाज, हे आज वातावरण त्या मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात एवढं उभं राहिलं नाही, विदर्भात राहिलं नाही. त्याच्या पापाचे त्यांनी मान्य शरद पवार साहेबच असतील आणि ते जरांगे असतील. ह्याचे फार मोठी कटू फळं विजय होईल. आपला उमेदवार विजय होण्यासाठी आपण काय पेरतोय समाजामध्ये याचं भान या नेत्यांना राहिलं नाही, हे दुःखाने सांगावं लागतंय. बरं, प्रशांत असेल आपल्या बरोबर. तर मला वाटतं हे अजेंडा, 2 अजेंडा आपल्याला महाविकास आघाडीचे दिसतील. एक म्हणजे संविधान बदल आणि दुसरा आरक्षणाचा प्रश्न. अजेंडा ट्रॅप जे असतात विरोधकांचे, त्याच्यामध्ये मला वाटतं हा जो जातीय मुद्दा जो होता मराठा विरुद्ध ओबीसी, हा ट्रॅप काही फारसा काम केला नसावा महायुतीवर. मात्र संविधानाचा ट्रॅप चालला की समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. सुद्धा काही विधानं त्यांना अडचणीची आली होती, पण त्यानंतर त्या सावरल्या. खास करून त्यांनी भाजपमध्ये आणि महायुतीमध्येच अडचणी तयार झाल्या होत्या. माझ्या बहिणीला मी नाशिकवरून लढवेन वगैरे, पण ते नंतर सॉर्ट होताना दिसतंय. तिथे फारशी अडचण येत नाही आपल्याला. बरं, आपण
प्रशांत, तुम्ही आहात आपल्यासोबत? माझा आवाज पोहोचतोय? हो हो येतोय. प्रशांत, आपल्याकडे वेळेची आणि सगळ्या ह्याच्यातून जातो, त्यामुळे एखादी जागा तुमच्याकडे घेऊन यायला आपल्याला मी आलो नाही तरी समजून घ्या. काय सांगशील तू बीडबद्दल आणि रत्नागिरी सिंधुदुर्गबद्दल? नाही, रत्नागिरी सिंधुदुर्गचं मग वैशिष्ट्य हे असेल की तिथं पहिल्यांदाच भाजपचा म्हणजे कमळाचा प्रवेश होतोय. म्हणजे इतकी वर्ष युतीमध्ये असताना सुद्धा तिथे धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक व्हायची आणि यावेळी भाजपनं ती जागा आपल्याकडे घेतली. 2014 आणि 2019 दोनही वेळा विनायक राऊत तिथं जिंकले, पण ते निलेश राणेंच्या विरोधात जिंकले होते. यावेळी भाजपनं एक बदल केला आणि नारायण राणेंना थेट मैदानात उतरवलं. त्याच्यानंतर हे चित्र दिसतंय. दुसरी गोष्ट, आपण महायुतीला आता किती महाविकास आघाडीला साधारणपणे 15 ते 20 जागा दाखवतोय. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या जागांचं सेपरेशन किती आहे मला माहिती नाहीये, पण त्यातल्या 10 जागा जरी त्यांच्या निवडून येत असतील तरी कोकणातली ही एक जागा गमावण्याचं दुःख त्यांच्यासाठी खूप जास्त असेल. कारण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सेंटिमेंट जे आहे ते सगळं शिवसेनेची जी ऊर्जा आहे ती त्या कोकणातूनच येत असते आणि त्या अर्थानं हा जो पराभव असेल तो त्यांच्यासाठी म्हणजे गड आला सिंह गेला या टाईपचा असेल. त्या दृष्टीनं मला तो खूप महत्त्वाचा वाटतोय. दुसरं, बीडबद्दल जर बोलायचं झालं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जेव्हा एका बाजूला आहेत त्याच्यानंतर जर बीड गमावलं असतं तर अर्थातच ते खूप आश्चर्यकारक ठरलं असतं. पण चर्चा खूप झाली बीडची, कारण जातीय अँगल ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये बीडच्या विशेषतः आले ते बघता एकूणच राज्याच्या सामाजिक रचनेसाठी सुद्धा ते खूप चांगलं नव्हतं. त्याच्यानंतर बीडचा हा विजय होतोय, तो पण महत्त्वाचा म्हणाला. नाही, आणि यानंतर अमोल मिटकरी आणि अनिल देशमुख या दोघांनाही ज्या जागेची उत्सुकता आणि त्या दोघांसह या पॅनलवरचे सगळे महाराष्ट्रातले किंबहुना देशातल्या सगळ्यांना ज्या जागेची उत्सुकता आहे ती बारामती. त्या बारामतीमध्ये काय होणार, कारण इथे थेट पवार विरुद्ध पवार असं चित्र दिसतंय आणि बारामतीची ही बिग फाईट. पवार विरुद्ध पवार म्हणायचं का पवार विरुद्ध सुळे म्हणायचं? ते आता घरचे पवार, डीएनए वाले पवार, सुनबाई पवार, मुलगी पवार, सगळाच विषय होता त्यामध्ये. आपण बघूयात बारामती रखण्यात शरद पवारांना अपयश येण्याचा अंदाज. मोठी बातमी आहे. पुढारीच्या या सर्वेक्षणानुसार, एक्झिट पोलनुसार बारामतीकरांची घड्याळालाच पसंती आणि सुनबाईंना पसंती आहे. मी या सर्वेच्या बाबतीत खास करून विनायकची पहिली कमेंट घ्यावीच लागेल. विनायक, बारामतीबद्दल? संपूर्ण देशाची ज्याच्यावर नजर आहे असा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक 2दा-3दा सॅम्पलिंग केलेलं आहे. या निकालावरती दोन्ही बाजूने खूप घमासान होणार आहे मला माहिती आहे, पण मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. एक, भाजपचं मतदान आम्हाला थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ट्रान्सफर होताना दिसलं अजित पवारांच्या. हा पहिला फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर असा आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मूळ जो पक्ष आहे त्याच्यामध्ये व्हर्टिकल स्प्लिट दिसला. म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं निम्मी निम्मी होताना दिसली. त्यामुळे भाजपच्या मतांचं अधिकाधिक ट्रान्सफर आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व्हर्टिकल स्प्लिट या दोन मुद्द्यांमुळे बारामती सुनेत्रा पवारांकडे जाते. तिसरा एक महत्वाचा मुद्दा, सहानुभूती आणि इतर मुद्दे. बारामती हा खूप भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये प्रत्येक विधानसभेतल्या मतदारांची संख्या पण वेगळी आहे. उदाहरणार्थ खडकवासला हा जो शहरी मतदारसंघ आहे तिथलं मतदान हे इतर काही बारामती लोकसभेतल्या विधानसभांपेक्षा खूप जास्त आहे. एकूण बारामती लोकसभेमध्ये 5.5 ते 6 लाख वेगवेगळ्या प्रकारे शहरी लोक राहतात. मग ती खेड शिवापूरची असतील, तिकडच्या भोरमधली असतील, थोडीशी पुरंदरमधली असतील, ज्यांच्याकडे आता महापालिका पोहोचलेली आहे. त्यामुळे शहरी भागात सहानुभूती किंवा कुटुंबातला वाद हा फॅक्टर नव्हता, तो ग्रामीण भागात होता. पण या 3 मुद्द्यांमुळे बारामती आपल्या एक्झिट पोलनुसार मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय की आपण खूप जास्त सॅम्पल इथं घेतली. आता आपण सुनेत्रा पवारांकडे कल आहे असं सांगतोय. पण अगदी टफ फाईट आहे ही की सहज जिंकतायत असं चित्र दिसतं? खरं सांगायचं तर आपल्या टफ फाईटची डेफिनेशन ही 5% कमी मतं जर का असतील 2 उमेदवारांमधला फरक तर आहे, त्याच्यामध्ये ही फाईट बसत नाही. साधारण 8 ते 9% मतांनी सुनेत्रा पवार विजयी होतील असं आपला एक्झिट पोल सांगतो. हे खूपच इंटरेस्टिंग. मधु चव्हाणांकडे जाऊयात आपण, कारण त्यानंतर 8 नंतर आपल्याला फ्री पण करायचं आहे. मधु चव्हाणची बारामतीबद्दल असं आहे की तिथे कुठल्याही निवडणुकीमध्ये स्त्री हा आदराचा भाग असतो, तिचा अपमान केलेला चालत नाही. ही आपली संस्कृती आहे देशाची, महाराष्ट्राची. ही घरची नाही, ही बाहेरची आहे. 40 वर्ष तुमच्या घरामध्ये सून म्हणून आल्या, आदराने वागल्या, त्यांच्याबद्दल शरद पवार साहेबांसारखी व्यक्ती इतक्या खालच्या दर्जाला येऊन बोलायला लागली. दुसरी गोष्ट अशी की ज्या प्रकारे माणूस बोलताना तो नाटकी बोलतोय की मनापासून बोलतोय कळतं.
अजितदादा पवार हे वेळोवेळी सांगत होते की मी पहाटेचा शपथविधी असेल, अन्य गोष्टी असेल, माझा कसा बळी दिला गेला हे त्यांनी विस्ताराने सांगितलं होतं सगळं. आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या सुद्धा हा जो राजकीय खेळ, ज्याला माझा शब्द असा आहे, राजकारणात त्याने हैदोस घातला 1980 साला. आता हे पुरे झालं त्यांचं. हे सुद्धा बारामतीतल्या त्या आता ज्याने उल्लेख केला आपल्या मान्य प्रतिनिधींनी, शहरी भागातली जनताही सुज्ञ म्हणजे ग्रामीण भागातलीही सुज्ञ असते. त्यामुळे सुळेंचा विजय हा व्हायलाच पाहिजे होता. होणार आहे बरोबर गोष्ट आहे, परंतु व्हायलाच पाहिजे होता. म्हणजे नियतीने कधीतरी कोणाला तरी मी आयुष्यात नीट वागलो नाही राजकारणामध्ये, विजयासाठी किंवा माझ्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी मी कसेही पत्ते पिसले, ठीक आहे, तर तो धडा मिळत असेल. मी मधु चव्हाण एक छोटासा ब्रेक घेऊन मी मिटकरींकडे जाणार आहे. जरी ती म्हणजे हा कल तसाच निघाला तर, जरी ही आनंदाची बातमी असेल मिटकरींसाठी, तरी मिटकरीजी आमचे जे सगळे सर्वेचं जे सगळं काम बघत होते, विनायक पाचलगांचं विश्लेषण विसरू नका. ही अतिशय कट टू कट फाईट होती. तुमच्या सभेमध्ये तुम्ही ज्या बेरजा करत होत्या, इंदापूर आपल्याकडे, कुल आपल्याकडे, खडकवासला आपल्याकडे, अजित पवार तर आपलेच आणि 2-3 लाखाच्या फरकाने निवडून येतील, तसं होत नाहीये. विजय होतोय पण फार घासून होतोय. लेटेस्ट आपण पाहिला तिथे सुनेत्रा पवार या जिंकण्याच्या शक्यतेमध्ये आहेत असं आम्हाला आमचा सर्वे सांगतोय. मी जातोय यासाठी अमोल मिटकरी यांच्याकडे. अमोल मिटकरी, माझ्या मगाशच्या कमेंटसह प्रश्न काय सांगाल तुम्ही या आत्ताच्या आमच्या जो कल दाखवला जातोय त्याकडे? मला आता 1 तासापासून साधारण आताच बोलायला वेळ भेटलाय. मला थोडं विस्तृतपणे सांगू द्या. बारामती लोकसभेमध्ये मी 6 दिवस बारामती आणि जो भाग आहे, दौंड असेल, इंदापूर असेल, त्याच्यानंतर खडकवासला, या भागामध्ये मी 6 ते 7 दिवस फिरलो. कॉर्नर सभा, घोंगळी बैठका, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. एक लक्षात घेतलं पाहिजे की लाखांनी आम्ही विजयी होऊ हे आम्ही कधीच म्हटलं नाही. ते काही लोकांचे ते अंदाज होते. पण ज्या वेळेस शेवटच्या दिवशीच्या प्रचार तोपा थंडावल्या, त्यावेळेस अजितदादांना भेट घेऊन आम्ही निघणार असताना दादांनी सांगितलं की आपण चांगल्या पद्धतीनं फाईट देणार आहोत आणि फार मोठा विजय नाही, पण आपला विजय मात्र नक्की होणार आहे. म्हणजे हा तो जो तुमचा राजकीय अंदाज आहे वर्तवलेला, हा आम्हाला अजितदादांनी त्याच दिवशी वर्तवून सांगितला होता. आणि आम्हाला एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायची आहे की बारामतीमध्ये इतकं भावनिक राजकारण केलं गेलं. अगदी तुम्ही बारामतीची शेवटची सभा बघा, त्या रोहित पवारांचं रडणं, नंतर मग ते काही बोलणं, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी आता जे मधु चव्हाण साहेब म्हणले तोही मुद्दा फार महत्वाचा ठरला, किंवा बाहेरचे आलेल्या आहेत म्हणून हाही मुद्दा फार महत्वाचा ठरला. आणि सुप्रियाताईंचं प्रॉपर काम तिथे नव्हतं. ती जी निवडणूक होती ना, ती फक्त आणि फक्त पवार साहेब विरुद्ध अजितदादा अशा पद्धती झाली. ते काही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा किंवा सुनेत्रा वहिनी असं झालं नाही. विशेष म्हणजे अजितदादांचं 30-32 वर्षापासून असलेलं बारामती मधलं डेव्हलपमेंटचं काम आणि स्वतः सुनेत्रा वहिनींचं त्या ठिकाणी असलेलं सगळं टेक्स्टाईल पासून विद्या प्रतिष्ठानपर्यंत असलेलं काम, याला लोकांनी जास्तीत जास्त पसंती दिली. शहराचा जो पुण्याचा जो भाग आहे, त्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुद्धा प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, बारामती लोकसभेमध्ये वोटर्सच्या डोक्यात घड्याळ हे चिन्ह अनेक वर्षापासून आहे, त्यांच्या डोक्यात ते बिंबलेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ याच भागाला त्यांनी पसंती दिली. आम्हाला खरोखर आनंद आहे. तुम्ही तर एक सीट दाखवताय आमची विजयी, पण मला आणखी तुम्हाला सांगतो की आमचा स्ट्राईक रेट हा 90% वर राहील, एवढं मात्र मी 4 जूनच्या निकालाच्या दिवशी जो तुमचा अंदाज दाखवलाय. अनिल देशमुखजी, बारामतीबद्दल. देशमुखजी, असं आहे की आपल्याला सांगतो की बारामतीमध्ये 100% सुप्रियाताई निवडून येणार. इथे ज्या पद्धतीनं आमचे ते विरोधी पक्षाचे आमचे जुने सहकारी आहेत ते बोलत आहेत, आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने घरात भांडं लावली, ज्या पद्धतीनं माननीय पवार साहेबांनी गेल्या 60-65 वर्षापासून बारामतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काम केलं, आज सुप्रियाताईंचं जे काम आहे आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीनं मतदारसंघातले प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न, देशाचे प्रश्न ज्या प्रभावीपणे त्यांनी संसदेमध्ये मांडले, त्याच्यामुळे त्यांना 9दा संसद रत्न पुरस्कार मिळाला. इथे आमचे विरोधी पक्षाचे लोक सांगतात की त्यांनी काम केलं नाही. आज ज्या पद्धतीनं सुप्रियाताईंच्या मतदारसंघामध्ये काम केलं, ज्या पद्धतीनं त्यांचा संपर्क बारामतीमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं तिथे राजकारण करण्यात आलं, घरामध्ये भांडण लावण्यात आले, ज्या शरद पवार साहेबांनी अजित पवारांना राजकारणामध्ये आणलं, इतक्या अनेक महत्वाची पदं दिले,
त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नादी लावून ज्या पद्धतीनं तिथं घरात भांडणं लागली हे संपूर्ण जनतेला माहित आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं तिथे संपूर्ण ही परिस्थिती आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे 100% सुप्रियाताई निवडून येणार. अनिल देशमुख यांचा दावा आहे 100% सुप्रिया सुळेच येणार. आता ते 4 जून वरती आपल्याला सोपवावं लागेल.